मी तुम्हाला वेळ देतो. पाठक सर, मुद्दा असा आहे की काय हायकोर्टाने एखादा निर्णय दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. आज जे घडलं ते थेटपणे असं आहे, सरकारी कामात अडथळा आणणे. तुम्ही प्रशासकीय सेवेत आहात त्यामुळे तुम्हाला माहिती आहे हे काय आहे. तुम्हाला असं वाटत नाही की याची दखल घ्यायला पाहिजे होती? काही जणांना किंवा नोटीस काहीतरी दिसलं पाहिजे होतं का? कोर्टानंच उद्या सांगायचं की काल जे कोणी होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, मग सरकार नाही डिटेन का नाही केलं त्यांना? डिटेन का नाही केलं सगळ्यांना? मी विचारतो. हां पाठक सर. नाही बघा, कारवाई यांच्यावर होणारच ना. जे कोणी दोषी हे दिसतात आहे, कारवाई होणारच आहे. मी तेच सांगतोय. उद्या हायकोर्टामध्ये देखील तारीख आहे. आता तुम्ही हायकोर्ट देखील याचं संज्ञान घेईल. हायकोर्ट जे म्हणेल आणि मग विद्यार्थी बोलू द्या ना, विद्यार्थी बोलू द्या. तुम्ही काय नळावरच्या भांडण्यासारखे नाही बोलतो विद्यार्थी. सिरियस चर्चा चालू, जरा शांत बसा. का झाली नाही? दरवेळी आंदोलनावरती कारवाई होते, ती कारवाई पोलिसांनी का केली नाही? पोलिसांचे हात कोणी बांधले? विचारले ना त्यांना, ते देतील उत्तर. हा वेळ संपलाय माझा. मला सांगा, तुमचं सरकार होतं ना इतके वर्ष, तुम्ही काय कारवाई केली? मुसलमानांचं तुम्ही लांगू चालनाच केलं. तुम्ही जैन मुसलमानाचा भेद काय करता? याच्यामध्ये जो कोणी दोषी होतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. उद्या कोर्टामध्ये देखील मॅटर आहे. एकत्रितरित्या जो निर्णय होईल त्याच्यावर कारवाई नक्की होणार.